नमस्कार, मी सोनाली फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण 32 इंचाचा 4 टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग पाहणार आहोत. मी इथे स्क्रीनवरती मापे दिलेली आहेत, त्यानुसार आपण कटिंग करणार आहोत. परफेक्ट फिटिंगसाठी मी इथे छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मी इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. फोल्ड केलेली बाजू माझ्या बाजूने ठेवली आणि ओपन बाजू अपोजिट साईडला. तर आपण आता उंची टाकणार आहोत. इथे उंची 13.5 आहे, त्यामध्ये आपण 1 प्लस करून घ्यायचं आणि 14.5 वरती मार्क करायचं. या पद्धतीने इथे 2 जाग्यावरती मार्क करायचं, म्हणजे आपली उंची खालीवरी होणार नाही. आणि अशी सरळ लाईन जोडून घ्यायची. आता आपण इथे शोल्डर टाकायचे. मी इथे टिप नेक असल्यामुळे इथे 5.25 इंचावरती शोल्डर घेतले आणि मार्क करून घेतलं. इथे 5.25 इंच असं 2 जाग्यावरती मार्क करून घेतलं. आता आपण आर्म होल इथे मी 5.5 इंचावरती मार्क केले. या पद्धतीने अशी आर्म होलची लाईन जोडून घ्यायची. आता आपल्याला इथे चेस्टचं माप टाकण्यासाठी एक लाईन आखून घ्यायची. या पद्धतीने आता इथे 32 इंच साईजचं मापाचे 32चा चौथा भाग 8 इंच येतो. 8 इंच आणि आपल्याला त्यामध्ये 1.5 इंच प्लस करून घ्यायचं आहे. तर इथे मी 9.5 वरती मार्क केले आणि 1.5 इंचाची स्टिच इन मार्जिन सोडली. या पद्धतीने आता आपण इथे कमरेचं माप टाकायचं आहे. इथे कंबर आहे 28 इंच. 28चा चौथा भाग येईल 7 इंच आणि 1 इंच आपण टक्ससाठी घेतो आणि 1.5 इंचाची स्टिच इन मार्जिन. आता मी इथे 7 वरती आधी मार्क करून घेतलं आणि 1 इंचाचा टक्स आणि 1.5 इंच स्टिच इन मार्जिन. या पद्धतीने आता आपण मार्जिन लाईन जोडू. आता इथे आपल्याला आर्म होल टाकायचा आहे. इथे आर्म होल बॅक साईडसाठी आपल्याला 1.25 इंचावरती घ्यायचा. अशा पद्धतीने 1.25 इंचावरती मार्क करून घेतला. आता इथे आपल्याला आर्म होलचे हा मध्य काढायचा आहे. आर्म होल लाईनचा या पद्धतीने आपण टेप अशी फोल्ड करून इथे आर्म होलचा मध्य काढला आणि ह्या लाईनचा सुद्धा मध्य काढून घ्यायचा, म्हणजे आपल्याला आर्म होलचा जो राऊंड शेप असेल तो एकदम व्यवस्थित येऊन जाईल. आणि तो फिटिंगसाठी पण खूप महत्त्वाचा असतो तिथे, त्यामुळे व्यवस्थित असा आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा. या पद्धतीने आता फ्रंट आपल्याला इथे 1.25 इंचावरती मार्क करायचं आहे. इथे अशा पद्धतीने 1.25 इंचावरती आणि शेप देऊन घ्यायचा. या पद्धतीने मी इथे आर्म होल असा 1.5 इंच थोडासा डाऊन करून घेतला इथे, म्हणजे आपली फिटिंग एकदम व्यवस्थित बसते. या पद्धतीने आता आपण पुढच्या गळ्याची मार्किंग करणार आहोत. इथे मी गळ्याची रुंदी 2.25 घेतली. इथे डीप नेक असल्यामुळे मी 2.25 वरती घेतली. तुम्ही 2.5 इंचावरती पण घेऊ शकता. आता इथे उंची 5.5 आहे आणि इथे अर्धा इंच शोल्डरमध्ये जाणार असल्यामुळे इथे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं, म्हणजे 6 वरती मार्क करून घ्यायचं आणि अशी सरळ लाईन जोडून घ्यायची. ते पॉईंट जोडून घ्यायचे
आणि इथे आपल्याला खालच्या बाजूने, आता इथे खालच्या बाजूने 2.5 इंचावरती घ्यायचं. या पद्धतीने अशी लाईन जोडून घ्यायची आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याचा शेप देऊन घ्यायचा. मी इथे राऊंड शेप दिलेला आहे. तुम्ही इथे तुम्हाला हवा तसा गळा ड्रॉ करू शकता. या पद्धतीने आता आपण योगपट्टी तयार करून घेऊ. इथे मी योगपट्टीसाठी 2.5 इंचावरती मार्क केले. या पद्धतीने इथे पण 2.5 इंच आणि इथे दोन्ही पॉईंट जोडून अशी सरळ लाईन जोडून घ्यायची. आता इथे योगपट्टीचा शेप देण्यासाठी आपल्याला इथे 1.5 इंच वरती घ्यायचं आणि या बाजूने 2.5 इंच घ्यायचं आणि शेप देऊन घ्यायचा. या पद्धतीने आता आपल्याला इथे बस्ट पॉईंट टाकायचा आहे. जर तुम्हाला बस्ट पॉईंट माहीत नसेल तर मी इथे सांगते. आपल्याला इथे 32 चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे. इथे चेस्ट 32 असल्यामुळे चेस्टचा चौथा भाग 8 इंच येईल. 8 मध्ये आपल्याला 1 प्लस करून घ्यायचं म्हणजे 9 इंच येईल. 9 इंच अर्धा इंच आपल्याला शोल्डरमध्ये जात असल्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच अजून वाढवून घ्यायचं म्हणजे आपल्याला इथे बस्ट पॉईंट 9.5 वरती येईल. या पद्धतीने आपल्याला आता इथे 9.5 वरती मार्क करायचं आहे. इथे मार्क करून घेतलं 9.5 वरती. आता इथे आपल्याला टक्स टाकायचं आहे. आता इथे टक्सचं माप किती घ्यायचं ते पाहूया. इथे 32 चेस्ट घेतली आणि 32चा 10वा भाग घ्यायचा म्हणजे 3.2 येईल. त्यामध्ये 1 प्लस करायचं आणि ते येईल 4.2 वरती. आता टेपवरती 4.2 कसं घ्यायचं, इथे 4 आणि त्याच्या समोरच्या 2 लाईन्स असं 4.2 वरती मार्क करायचं. आता इथे आपण बस्ट पॉईंट काढला आहे तिथे सुद्धा आपण 4.2 वरती घ्यायचे म्हणजे आपल्याला हे 2 पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. तेवढं उंच आपला टक्स तयार होईल. आता इथे आपल्याला पूर्ण टक्स कितीचा घ्यायचा आहे, 32 इंच ब्लाऊजसाठी आपल्याला इथे पूर्ण टक्स आपल्याला इथे 1.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि ते 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. त्यामुळे इथे आपल्याला दोन्ही बाजूने 1.5 इंच मार्क करावं लागेल. आणि आता हा टक्स आपण जोडणार आहोत. या पद्धतीने जोडून घ्यायचा. हा आपला 1.5 इंचाचा टक्स तयार झाला. आता इथे 1.5 इंच घेतला आहे आपण, तसंच आपल्याला इथे 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. हे कंपल्सरी आपल्याला वाढवून घ्यायचं जेणेकरून आपल्याला फिटिंग टाकताना आपल्याला कापड कमी पडणार नाही. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. हे लक्षात ठेवूनच आपल्याला ते माप टाकून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला इथे साईडचा टक्स टाकायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे याचा योगपट्टीपासून आणि गळ्यापासून आपल्याला इथे मध्ये घ्यायचा आहे आणि तो टक्स आपल्याला 2 किंवा 2.25 इंच एवढा लांबीचा टाकायचा आहे. मी इथे 2.25 वरती मार्क केले. या पद्धतीने. आणि आता आपल्याला पूर्ण टक्स आपल्याला अर्धा इंचाचा तयार करायचा आहे. त्यासाठी मी इथे दोन्ही बाजूने 1.5 इंच मार्क करून घेतलं आणि असा टक्स जोडून घेतला. या पद्धतीने टक्स तयार करून घेतला. आता आपल्याला आर्म होल जवळील टक्स टाकायचा आहे. इथे आपल्याला टक्सची उंची 2.5 इंच घ्यायची. इथे आपल्याला अर्धा इंच आत घेतला आणि इथून 2.5 इंचावरती मार्क करायचा आणि सरळ लाईन जोडून घ्यायची. इथेही आपल्याला अर्धा इंचाचा टक्स टाकायचा आहे म्हणजे दोन्ही साईडनी 1.5 इंच आपला पूर्ण टक्स अर्धा इंचाचा होईल.
आणि या पद्धतीने असा आखून घेतला. आता इथे आपल्याला अर्धा इंच कापड जाईल आपलं टक्समध्ये, त्यामुळे इथे आपल्याला अर्धा इंच जोडून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि ही लाईन जोडून घ्यायची. आता आपण बाजूचा टक्स इथे वरती 1.5 इंच घ्यायचं आणि इथे आपल्याला टक्सचे अंतर आपल्याला इथे 1.5 इंच ठेवायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला असा टक्स ड्रॉ करून घेतला. या टक्समधील सुद्धा अंतर आपल्याला अर्धा इंच ठेवायचं आहे, त्यामुळे दोन्ही बाजूनी पाव इंच ठेवलं आणि टक्स असा ड्रॉ करून घेतला. आता इथे आपल्याला पूर्ण ड्राफ्टिंग झालेली आहे. आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. इथे आता आपल्याला कटिंग करताना साईडने कटिंग करून घ्यायची. आता इथे आपल्याला फ्रंटमध्ये आपण जे वाढवून घेतलं होतं ते आपल्याला बॅकमधून कट करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे जेवढं आपण एक्स्ट्रा घेतलं होतं तेवढं मी इथे फोल्ड केलं आहे आणि बॅकच्या पार्टमधून मी ते कट करून घेतलं आहे या पद्धतीने. आता आपण दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेऊ. अशा पद्धतीने दोन्ही पार्ट वेगळे केले. आता फ्रंट आपण बाजूला ठेवू. आता बॅकची कटिंग करू. इथे मी सर्वात अगोदर आपल्याला इथे गळ्याची ड्रॉ करायचं आहे. इथे 2.25 इंचावरती मी गळ्याची रुंदी घेतली आहे आणि गळा इथे 9 इंच आहे, तर मी इथे 9.5 इंचावरती मार्क केलेलं आहे. आणि इथे खालच्या बाजूने 3 इंच या पद्धतीने असा चौकोन आपल्याला बॉक्स आखून घ्यायचा. आणि आता आपण गळ्याचा शेप देऊन घेऊ. या पद्धतीने तुम्हाला हवा तसा तुम्ही देऊ शकता. आता इथे टक्स टाकते मी. इथे टक्स 4 इंचावरती घ्यायचा आणि टक्सची उंची घ्यायची 4.5 इंचावरती. या पद्धतीने आता आपण टक्स जोडून घेऊ. आता इथे टक्सचे मधील अंतर आपल्याला अर्धा इंच ठेवायचं आहे, त्यामुळे दोन्ही बाजूने पाव इंच ठेवायचं आणि या पद्धतीने टक्स असा आखून घ्यायचा. तो पूर्ण टक्स आपल्याला अर्धा इंचाचा तयार झाला पाहिजे. आता आपण गळ्याची कटिंग करून घेऊ. या पद्धतीने असा टक्स फोल्ड होऊन जाईल. आता आपण फ्रंटची कटिंग करू. आर्म होल कट केला. आता इथे योकपट्टी कट करायची आहे. योकपट्टी इथे नेहमी आपल्याला कपड्यावरती घेताना आपल्याला खालच्या बाजूने 1 इंच किंवा अर्धा इंच वाढवून घ्यायची. आपण जेवढं मार्जिन ठेवतो त्या पद्धतीने तुम्ही 1 इंच ठेवा किंवा अर्धा इंच. आता इथे या पद्धतीने असे टक्स टाकून घ्यायचेत. हा टक्स आपला इथे फोल्ड झाला की ही योकपट्टी बरोबर जेवढी आपल्याला पुरून जाते. आता हे 3 पार्ट तयार झालेत. आता आपण स्लीवची कटिंग करून घेऊ. इथे स्लीवची कटिंग करायला मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. आता स्लीवची उंची इथे 5 इंच आहे आणि त्यामध्ये आपण 1 इंच ॲड करतो आणि 6 वरती मार्क करायचा. अस्तरच्या स्लीव्जला नेहमी 1 इंच ॲड करायचं आणि विदाऊट अस्तर असेल तर 1.5 इंच ॲड करायचं. ते मी 1 इंच केलं आहे. आता इथे आपल्याला रुंदी टाकायची आहे, तर इथे चेस्टनुसार रुंदी घ्यायची. 8 इंच आहे चेस्ट आणि इथे 7.5 इंचावरती अर्धा इंच मायनस करून 7.5 इंचावरती आपण ड्रॉ करून घेतला. या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे.
आता इथे शोल्डरच्या बाजूने आपल्याला इथे 2.5 इंच घ्यायचं आहे. जर स्लीवची उंची 6 पेक्षा जास्त असेल तर 3.5 वरती घ्यायचं, नाहीतर मग 6 पेक्षा कमी असेल तर 2.5 2 जशी असेल तशी घ्यायची. आता इथे सरळ लाईन आखून घेतली. आता याचा आपल्याला मध्य काढायचा. या पद्धतीने मध्य काढून घ्यायचं. आता इथे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन सोडली आणि आता आपल्याला इथे आर्म होलचं ड्रॉ करायचं आहे. त्यामुळे दोन्हीतील अंतर आपल्याला फ्रंट आणि बॅकच्या मधील पाऊण इंच झालं पाहिजे. त्यामुळे त्या अशा पद्धतीने ते आखून घेतलं आणि इथे 1 इंच घ्यायचं आणि तिथून शेप द्यायचा या पद्धतीने. ही खालच्या बाजूने खालच्या पॉईंटवरती जोडून या पद्धतीने असा शेप देऊन घेतला. आता दंडघेर टाकायचं आपल्याला. इथे दंडघेर आहे 10 इंच, तर 10चं आपल्याला हाफ घ्यायचं आहे. तर 10चा हाफ येते 5 इंच. तर मी इथे 5 इंचवर ड्रॉ केलं आणि आपल्याला 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन आपण घेतलेली ती 1.5 इंच टाकून घेतली. आता आपण हे पॉईंट जोडून घेऊ. स्टिचिंग मार्जिनचे पॉईंट जोडले या पद्धतीने. आता आपण स्लीवची कटिंग करून घेऊ. आपल्याला इथे बॅकचं आधी कटिंग करून घ्यायचे, बॅक साईडचं. आता आपल्याला पूर्ण स्लीव्ज ओपन करून मग फ्रंटचा आपल्याला कट करायचा. या पद्धतीने कटिंग करून घ्यायची. अशा पद्धतीने आपली स्लीव्ज तयार झाली आणि बाकीची कटिंग ही तयारच आहे. अशा पद्धतीने 4 टक्सचे फक्त 4 पार्ट तयार होतात. अशा पद्धतीने कटिंग झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.